आपली थार छोट्यात ते टाकून घरी पाठवून दिली. तुम्हाला काय महिंद्रा थार वाटली का बा? ते थोडं घेऊ शकतो आता शिका, पण एक दिवस ते बी घेऊ. फक्त तुम्ही तुमचं प्रेम असंच दाखवत राहा. आपल्या इठा दादाच्या घराला स्टाईल बसवून होती. इठा दादा म्हणत चला आता आपण स्टाईल पाहायला जाऊ. मग काय चाबीले गाडी लावली आणि डायरेक्ट आलो स्टाईलच्या दुकानावर. स्टाईलच्या दुकानावर आल्याबरोबर याची चर्चा चालू होती, कोणची स्टाईल घ्या आणि कोणची नाही. त्याच्याने एकनाथ दादा म्हणे तुम्ही कोणची स्टाईल घ्या, आम्हाला फक्त आता बसू द्या रे. बाजारात हिंडू हिंडू पुरे पाय कामातून गेले. हॉल मधली बेडरूम मधली स्टाईल तर आता फिक्स झाली होती. आता संडास बाथरूम साठी स्टाईल पाहिजे होती. आपल्या माणसाचं काम एवढं भारी आहे, झ्याटेला काहीच पसंत येत नाही बा. शेवटी मग संडास बाथरूमची बी स्टाईल फिक्स करून घेतली. आता भीतीवरची ढोलपुरी स्टाईल पाहायची होती. ते काही यायले या दुकानावर पसंत नाही. मग काय डबल चाबीले गाडी लावली आणि डायरेक्ट दुसऱ्या दुकानावर आल्यावर आपल्या एकनाथ दादाचा अलगच कांड चालू होतं. त्याला म्हटलं बसणार बा आता का तू लहान राहिला काय? तो म्हणे बदाम खायसाठी काय लहान व्हावं लागते का? त्याला म्हटलं हे गोष्ट तू एकदम बरोबर आहे. अंदर आलो अटी भाऊले हे स्टाईल पसंत आली होती. मग काय फायनल करून टाकली डायरेक्ट. दुकानच्या बाहेर आलो जरासं पुढे निघलो तर पाणी लागलं आणि सकाळपासून तेवढा कचोरीवर होतो रे बा. मग काय इठा दादाला म्हटलं चला राजा आता नाश्ता करायला. आता काही जमत खामगावात एका ठिकाणी नाश्ता करायला टी येऊन रगडा समोसा घेतला. गणेशराव मी नाश्ता करायला बी भिडलो, त्याने अजून घेतलाच नव्हता. त्याला म्हटलं फटाफट नाश्ता करायला, आपल्याला जा लागते, उशिरून राहिला. नाश्ता झाल्याबरोबर डायरेक्ट चहा घ्यायला आलो. चहा घेणं झाला, डबल एक केप चाबीले गाडी लावली आणि डायरेक्ट घराकडे निघालो. आज लय उशीर झाला रे बा, आता घरी गेल्यावर सनपाणी बी करायला लागतं. म्हणून मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा बरं.